Munnar, located in Kerala, is famous for its lush green tea plantations and high quality tea productions. तर फर्स्ट आम्ही गेलो मुन्नारच्या रिपल टी मार्टमध्ये जिथे व्हरायटीज ऑफ टी पावडर्स होते आणि तिथे जाऊन आम्हाला कळालं की रिपलचा टी म्युझियम सुद्धा आहे जिथे टी पावडर कशी बनली जाते ह्याची माहिती देतात. तर फर्स्ट प्रोसेस असते प्लकिंग ज्याच्यामध्ये फ्रेश टेंडर लीव्स केअरफुली हँड प्लक केले जातात टी गार्डन्समधून आणि ह्याच टी गार्डन्सच्या लीव्सवर डिपेंड असते टी पावडरची क्वालिटी. त्यानंतर ह्या दादांनी आम्हाला एक्सप्लेन केलं की टी प्लांटच्या वेगळ्या वेगळ्या लीव्सची एक वेगळी खासियत आहे आणि हाच प्लांट आपल्याला व्हरायटीज ऑफ टी पावडर बनवण्यासाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर प्रोसेस येते विटरिंगची ज्याच्यामध्ये फ्रेशली प्लग लीव्स एक लार्ज ट्रेवर स्प्रेड केले जातात आणि त्याच्या थ्रू एअर पास केली जाते जेणेकरून एक्सेस मॉइश्चर रिमूव्ह होतो आणि हेच लीव्ह नंतर सॉफ्ट आणि फ्लेक्सिबल होतात पुढच्या प्रोसेससाठी. थर्ड स्टेप असते रोलिंगची ज्याच्यामध्ये विथर्ड लीव्स रोल होतात विथ द हेल्प ऑफ मशीन आणि तेच नंतर ट्विस्ट आणि क्रश केले जातात. त्यांचे सेल्स ब्रेक होतात आणि ते लीव्स एक नॅचरल ज्यूस रिलीज करतात विच हेल्प्स इन डेव्हलपिंग फ्लेवर्स. फोर्थ स्टेप असते ऑक्सिडायझेशनची मीन्स फर्मेंटेशन. या स्टेजच्या टायमिंगला द लीव्स चेंज देअर कलर फ्रॉम ग्रीन टू ब्राऊन आणि हा प्रोसेस डेव्हलप करतो टीचा अरोमा, कलर अँड टेस्ट. फिफ्थ प्रोसेस असते ड्रायिंग ज्याच्यामध्ये ऑक्सिडाइज लीफ ड्राय केले जातात हॉट एअर मशीनच्या यूजने. मग ही प्रोसेस ऑक्सिडायझेशन प्रोसेसला स्टॉप करते आणि मॉइश्चर रिड्यूस करते अँड दिस कन्वर्ट लीव्स इनटू द ब्लॅक टी. सिक्स प्रोसेस असते गार्डिंग अँड सॉर्टिंग ज्याच्यामध्ये ड्राय लीव्स सॉर्ट केले जातात त्यांच्या साईज अनुसार आणि क्वालिटी अनुसार युझिंग व्हायब्रेटिंग सर्व्हिसेस आणि हेच डिफरंट ग्रेड्स नंतर पॅक केले जातात सेपरेटली. And the last packing. Finally, the tea is packed and sent to the market across the India and all over the countries. Because of its ideal climate, altitude, rich soil, and strong plantation history, Munnar produces high quality tea with a unique taste and aroma, which makes Munnar one of the India's most famous tea growing regions.